शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शेतकरी कामगार पक्ष, स्वराज्य इंडिया मित्रपक्ष, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वागेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर बुधवार दिनांक 8 मे रोजी सभा पार पडली। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलाच घणाघात घातला। गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राला तुम्ही काय दिलं? तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचे आहे। ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवले त्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणताय। हा माझ्या पाठीत वार झाला नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला आहे। ज्या महाराष्ट्राने दोन्ही वेळा तुम्हाला 40 पेक्षा जास्त खासदार निवडून दिले त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना तुम्ही फोडून टाकायला निघाला आहात। राष्ट्रवादी फोडून टाकायला निघाला आहात। महाराष्ट्राचे उद्योगधंदे तुम्ही गुजरातला नेले। महाराष्ट्राने आता तुमच्यावर काय म्हणून उपकार करायचे? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। कुणी पाठीत वार केला तर महाराष्ट्र वाघनखे कसा बाहेर काढतो ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर घणाघाती टीका केली। ठाकरे मोदींवर टीका करत पुढे म्हणाले की मोदींनी 2014 आणि 2019 ला जे मुद्दे ठरवले ते आता त्यांना 2024 मध्ये ठरवता येत नाहीत, कारण त्यांचे नशीब आता जनतेने ठरवून टाकले आहे। मोदींचे काय करायचे ते तुम्ही ठरवलेच आहेत। मोदी आता मुंबईत रोड शो करत आहेत। आम्ही आता यांना रस्त्यावर आणलेच आहे। 4 जूनला आणखी रस्त्यावरच आणणार। महाराष्ट्र लेचा पेचांचा देश नाही। महाराष्ट्र हा मर्दांचा आहे। जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल। मुंबईत रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आली आहे। मग 10 वर्षात तुम्ही काय कमवले? जनतेचे प्रेम तुम्हाला का मिळाले नाही? नोटाबंदी करताना तुम्ही लोकांना सांगितले तुमच्या खिशात फक्त कागदांचे तुकडे राहतील। तसेच आता 4 जूनला तुम्ही पंतप्रधान नाही तर फक्त नरेंद्र मोदी राहाल, कारण इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होणार आहे। तुम्ही जसे नोटाबंदी केले होते तसे महाराष्ट्र आता मोदींची नाणेबंदी करणार आहे। महिला न्यायाधीश नागरत्ना त्यांनी उघड सांगितले आहे, नोटबंदी काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असे बोलत आहेत तरी आम्ही यांच्या मागे जायचे का? सांगितलेल्या गोष्टी हे लोक विसरतात, म्हणून मी यांना मोदी सरकार म्हणत नाही तर गजनी सरकार म्हणतो। 2014 ला बोलले होते 15 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होणार। अच्छे दिन आएंगे। 15 लाख आले का तुमच्या खात्यात? 10,000 कोटींच्या वर भाजपच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। निवडणूक रोखे जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे। हा घोटाळा करणारा नेता तिसऱ्यांदा तुमच्याकडे मते मागायला येतो। देशाला दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन तुम्ही दिले होते, पण ते काय पूर्ण केले नाही। देशात महागाई वाढती आहे। काम करूनही नोकरीची शाश्वती नाही। आज काम आहे, उद्या काम नाही। कंत्राटी पद्धतीने काम करायचे। तुम्ही अग्निवीर योजना 4 वर्षांसाठी आणता आणि स्वतःसाठी 5-5 वर्षांनी मुदतवाढ मागताय। बाकी सर्व कंत्राटी पण मी मात्र कायम स्वरूपी। पण तुमचे सुद्धा कंत्राट आता आम्हाला संपवावेच लागणार। मोदीजी, तुम्हाला आम्ही 4 जूनला कंत्राट मुक्त करणार आहोत। शरद पवार म्हणाले होते छोटे प्रादेशिक पक्ष शिवसेनेत विलीन न होतील। तोच मुद्दा घेऊन विरोधक टीका करत आहेत, पण शिवसेना हा काय छोटा पक्ष आहे का? बाप बदलण्याची गरज मला नाही, बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे। माझे वडील चोरून तुम्ही मते मागता। तुमच्या वडिलांचे नाव सांगितले तर लोक तुम्हाला दारात उभे देखील करणार नाहीत। सरकार आपल्या दारी आणि लोक म्हणतील जा आपल्या घरी। या निवडणुकीत त्यांच्याकडे मुद्देच राहिले नाहीत, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले। या सभेला व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, चंद्रकांत हंडोरे, आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।